दंडोत प्रणाम. परमेश्वर ज्याप्रमाणे आनंदमय आहे त्याचप्रमाणे तो ज्ञानमयसुद्धा आहे. अज्ञान व ज्ञान एका ठिकाणी कधी राहू शकत नाही. म्हणून परमेश्वरामध्ये थोडंही अज्ञान नाही. पूर्णपणे त्याचं जे स्वरूप आहे ते ज्ञानमय आहे. या उलट जर जीवाचं बघितलं तर जीवामध्ये अनादि अविद्या असल्यामुळे अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व, मतित्रय असे अनंत दोष आहे. आणि देवतेचं स्वरूपीचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही. ते पंचप्रकारातील असल्यामुळं ते सुद्धा मर्यादित व विपरीत आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ते विभागल्या जातात त्याप्रमाणे त्यांचं ज्ञान पण कमी होऊन जातं. जसं विग्रह आहे, पिंडस्थ आहे, मळ आहे. पण तसं परमेश्वराचं नाही आहे. परमेश्वर कितीही ठिकाणी विभागला तरी जे ज्ञान स्वरूप जे आहे ते जसं आहे तसंच राहतं. म्हणून त्या परमेश्वराला बुद्धसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बुद्ध तो म्हणजे ज्ञानमय जे आहे तो परमेश्वर जो आहे तो परमेश्वरच जसा तसा ज्ञानमय आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला सर्वज्ञ म्हटलेलं आहे. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी हे ज्ञानमय स्वरूप कसं आहे, लीळाचरित्रात गेल्यानंतर अनेक लीळांच्या माध्यमातून, तत्त्वसिद्धांतांच्या माध्यमातून आणि या अनंत सृष्टीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान करून दिलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वराला ओळखून आपण अनन्यभावी जर शरण गेलो तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच परमेश्वरापर्यंत आपल्याला जाता येतं. आणि म्हणून ज्ञानमोचक आपल्याला देवाने सांगितलं. पण ते ज्ञान कोणाचं? ते परमेश्वराचं, परमेश्वरांनी सांगितलेल्या चारी पदार्थाचं. ते समजून उमजून जर अनन्यभावी जर परमेश्वराला शरण गेलो तरच परमेश्वराला आपल्याला प्राप्त करता येईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.